राजकारण असो किंवा आपलं आयुष्य असो, प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे विश्वास. विश्वासावरती ही दुनिया कायम आहे असे बोलतात. आता राजकारणामध्ये एक असा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं विश्वास गमावलेला आहे. तो विश्वास गमावला आहे हिंदुत्ववादी मतदाराचा. विश्वास गमावलेला आहे महाराष्ट्रातील ते जीव ओवाळून टाकणाऱ्या शिवसैनिकांचा. विश्वास गमावला आहे मुंबईकरांचा. आणि त्या व्यक्तीनं विश्वास गमावलाय स्वतःवरचाच. असे व्यक्ती म्हणजे माननीय उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे बायोलॉजिकल मुलगा किंवा चिरंजीव. आता महाराष्ट्रामध्ये सर्व काही सुरळीत होतं. शिवसेना भाजप युती हिंदुत्वावरती आधारित हिंदुत्व पुरस्कार करणारी युती ही त्या युतीला ग्रहण यांच्याच मार्फत 2019 मध्ये लागलं. काकांनी बाहेर आणले कारण काकांना एक शब्द खोटा करायचा होता बाळासाहेबांचा. बाळासाहेबांनी काय बोललं होतं की माझ्या शिवसेनेचा ज्यावेळेस काँग्रेस होईल त्यावेळेस माझं दुकान मी बंद करेन. आणि ते शब्द खोटा करून दाखवलाय ते त्यांचाच मुलगा आणि सोबतीला शरद पवार यांनी. शरद पवारांची ती खेळी यशस्वी झाली. ही त्यांनी शिवसेनेला काँग्रेस सोबत आणून बसवलं, शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला आणून बसवलं. हातामध्ये मुख्यमंत्री पदाचं एक गाजर किंवा लॉलीपॉप देऊ हा बाब्या पॉम 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 करू लागला होता. मुख्यमंत्री झालं, कमी आमदार असताना कसा मुख्यमंत्री व्हायचं हे त्यांना शरद पवारांना शिकवलं होतं म्हणे. आणि त्या शरद पवारांनी हे पण सांगितलं फक्त 2 दिवस हा व्यक्ती मुख्यमंत्री दालनामध्ये गेलेला आहे. म्हणजे बघा कोण आपली मारली, खुलखुल कोण मारली, आपली कोण हाय तेवढी काढून ठेवली याची सुद्धा जाणीव त्या व्यक्तीला नव्हते. तेच उद्धव साहेब. आणि त्यावेळेस उद्धव साहेब हिंदुत्वापासून मुळात बाहेर आले आणि त्यांच्या डोक्यावरती गोष्ट बिंबवली गेली. आता तुझं हिंदुत्व म्हणजे हे चालणार नाही ज्यामध्ये, कारण सध्या काँग्रेस आणि पुरोगामी पक्षासोबत आपण आहोत आणि या अलायन्समध्ये सर्व धर्म संभावला थारा आहे, हिंदुत्वाला थारा नाही. मग तोच वाघ, त्या वाघाची डरकाळी कधी मांजराच्या म्यावम्यावमध्ये झाली हे कळलंच नाही. एकेकाळी महाराष्ट्रातील तमाम हिंदू बंधू भगिनींना म्हणणारे कधी माझ्या महाराष्ट्रप्रेमी बंधू भगिनींना म्हणू लागले हे कळलं नाही. आणि तेच उद्धव ठाकरे, त्यांचेच वडील चौकामध्ये थांबून मोठ्या मोठ्या सभेमध्ये ओपनली गोष्टी बोलायचे. तेच ठाकरे हनुमान चालीसा का म्हणले म्हणून आपल्याच लोकांना अटक करत होते, ज्यावरती खटले चालवत होते. हे असेच उद्धव साहेब. आणि मुळात यांनी त्यांना जे साध्य करायचं होतं ते साध्य केलं. उद्धव ठाकरेंना भाजपपासून वेगळं केलं. वेगळं म्हणजे काय, त्यात काय कुठली गोष्ट लागत नाही वेगळं व्हायला. फक्त भाजपच्या विरोधामध्ये 2 गोष्टी बोलल्या तर तो आपोआप वेगळा होतो. मग या ठिकाणी काँग्रेस सोबत काँग्रेसच्या दावणीला येऊन बसल्यानंतर ज्या वेळेस उद्धव साहेबांची जी नीती बघून त्यातील काही गट बाहेर पडला होता, तो गट बाहेर पडून त्यांनी एक अलग आपलं अस्तित्व दाखवलं आणि त्या गटाला अधिकृत चिन्ह आणि नाव मिळालं, कारण संख्या जास्त होती. लोकसभा झाली, लोकसभेला चांगलं मत मिळालं, पण विधानसभेला त्याच मतदार लोकांनी ढोपरावरती काट्या घातल्या अशी अवस्था करून सोडली होती. मग ती हार बघून त्यापूर्वी बघा जो व्यक्ती 25 वर्ष भाजप सोबत राहून हिंदुत्वाची पालखी खांद्यावरती घेऊन हिंडणारा माणूस, जर त्यांच्यावरती तो प्रभाव असू शकत नाही तर 2 वर्ष सोबत राहून काँग्रेसची विचाराचा बडगा यांच्या डोक्यात कसा घुसेल. त्यामुळं ते ठाकरे ना हिंदूचे झाले ना ते मुसलमानाचे झाले. त्यामुळं मुसलमानांनी सुद्धा यांच्या घरावरती मोर्चा काढला होता. उद्धव गद्दार आहे गद्दार अशा घोषणा झाल्या. मग त्यानंतर एकेकाळी शिवसैनिकांच्या सभेमध्ये किंवा घोषणेमध्ये जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय ह्या घोषणा राहायच्या. मागे पलीकडे अल्लाहू अकबरच्या सुद्धा घोषणा ऐकू येत होत्या. मग सगळं प्रकरण चालू होतं आणि त्यामध्येच विधानसभेला दारुण पराभव झाला. आता मुंबईची निवडणूक आहे, मुंबई आपली, मुंबईवरती एक हाती वर्चस्व शिवसेना दाखवते,
पण ती मुंबई सुद्धा आपल्या हातून जाते की काय असा प्रश्न उद्धव साहेबांना पडला. कारण शिंदे साहेबांचं वाढतं वर्चस्व आणि त्यांचीच उरली सुरलेली शिवसेना ती सुद्धा अजून परत फुटण्याच्या उंबरट्यावर येऊन बसली आहे. आणि अमित शहा साहेब महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. कारण काय त्यांना पण गरज आहे खासदार लोकांची. कारण केंद्रामध्ये नितीश कुमाराची काही गॅरंटी नाही, ते पलटूराम आहेत. त्यामुळं महाराष्ट्रामधून जे इच्छुक काही उमेदवार आहेत त्यांना शिवसेनेचं हिंदुत्व पाहिजे. ते शिंदे साहेबांच्या त्यांची चुनाव होऊन त्यांची निवड होऊन त्यांना त्यामध्ये घेतलं जाईल. आता आकडा असा येतोय की 7 ते 8 लोक जायला तयार आहेत, पण या ठिकाणी 9 पर्यंत लोक घेऊन जायचेत. मग आता सगळं असं काही असताना त्यावेळेस उद्धव साहेबांनी एक गोष्ट बोलली अमित शहांना, ती बघा, अमित शहाजी मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथं औरंगजेबाला झुकवलं तिथं अमित शहा किस झाडकी पत्ती है. अहो अमित शहाला बोलण्यासाठी तुम्ही पहिलं ऐकून घ्या. औरंगजेबाला कोण झुकवलं होतं? औरंगजेबाच्या पंक्तीत जाऊन बसणाऱ्या लोकांनी त्यांना झुकवलं नव्हतं. औरंगजेबांच्या विरोधामध्ये जे लोक आहेत त्यांना झुकवलं होतं मराठ्यांनी. तुम्ही झुकवायच्या वाकवायच्या गोष्टी करूच नका. कारण काय अमित शहा हे हिंदुत्ववादी नेतृत्व आहे आणि तुमचं नेतृत्व हे गांधी घराण्यात जाऊन चिपकलं होतं. आणि तुम्ही जे काही प्रेम दाखवलं होतं पाठीमागे काळामध्ये ते प्रेम तुमच्या पाठीमागे आज उभा नाही. कारण तो मतदार काँग्रेसचा होता, तुमचा नाही. हा तुमचा भ्रमनिरास या ठिकाणी होऊन गेला आणि तुम्हाला आज पुढी आड पाठीमागे विहीर झाले. राऊताच्या संजयानं ह्यांची पूर्ण वाट लावली. आदित्य ठाकरेंच्या मोहापायी यांनी पक्ष सोडला, युती तोडली, या गोष्टी झाल्या. पण हे काही असू द्या, पण विषय काय, पुरोगामी तो तुम्ही स्वीकारलंय, तुम्ही हिंदुत्व सोडून दिलंय, तुम्ही हिंदुत्व जाऊन खुट्टीला बांधलंय. कसे आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी तुम्ही राम मंदिरावरती प्रश्न विचारले. तुम्ही अनेक अशा काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या गोष्टीमुळं हिंदुत्ववादी लोक, शिवसैनिक आणि जो मतदार आहे पारंपरिक तो दुखावला गेलाय, तो दूर गेलाय शिवसेनेपासून. त्यांना हे अशी बेकडाची शिवसेना नको आहे. त्यांना शिवसेना ही वाघासारखी पाहिजे, ढरकाळल्या फोडणारी. त्यांना हे शिवसेना मुळात नकोच आहे. एखादा आमदार, एखादा साधा कार्यकर्त्याला वाटतं की आपण सत्तेमध्ये असावं. तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलात. तुम्ही आपल्या सोबत आपल्या मोहापोटी तुम्ही एक मोठा पक्ष संपवलात. तुम्ही बाळासाहेबांची चळवळ संपवली. या तुमचा हात आहे. आणि तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणताय अमित शहाला की मराठ्या माणसाच्या नादी लागू नका, इथं औरंगजेबाला झुकवलंय. अहो तुम्ही तेच व्यक्ती आहे, तुम्ही औरंगजेबांच्या लोकांच्या सोबत जाऊन बसवता. ज्या लोकांचे विचार हे औरंगजेबाचे आहेत, तुम्ही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसलात. आणि पाठीमागे तर अशी गोष्ट झाली होती की त्यामध्ये यांचेच काही नेते मंडळी आहे, त्यांनी जाऊन शपथ सुद्धा घेतली दर्ग्यामध्ये जाऊन. इथपर्यंत तुम्ही आपला पक्ष घेऊन ठेवला होता आणि तुम्हाला आता कुठला अधिकार दिलाय की लोकांना थांबवून घ्यायचा? कारण तेही शिवसैनिक आहेत. त्यांना वाटलं होतं की आपलं नेतृत्व आजचं उद्या सुधरेल, पण ते नेतृत्व सुधारायला तयार नाही. आता कोणत्याही क्षणी शिवसेना ही शिंदे साहेबांसोबत जाईल, यामध्ये काहीही शक्यता तुम्हाला नाकारता येत नाही. 100% शिवसेना ही शिंदेसोबत जाईल. पण तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगा वाटते, कारण 2 दिवसापूर्वी तुमची एक सभा होती. त्या सभेला, त्या मेळाव्याला तुमचेच खासदार लोक गैरहजर होते. समजून घ्या, जाणून घ्या, हे असं होते काय. आता तुमच्याकडे फक्त रडल्याशिवाय, रडत बसल्याशिवाय, हंबरडा फोडल्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणून आता वाटतंय की उद्धव ठाकरे पिसाळलेत, आता फक्त रडणं बाकी आहे. कारण हे जी घडामोड चालू आहे, ज्याने ललकारलंय हिंदुत्वाला, हिंदुत्ववादी लोकांना, शिवसैनिकांना, हे ललकारणं खूप महागात पडणार आहे. कारण शिवसेना, वैचारिक शिवसेना ही बाळासाहेबांची शिंदे वाढवत आहे, शिंदे सोबत घेऊन जात आहे तो वारसा. आणि त्या वारशालाच महाराष्ट्रामधून सुद्धा अतिशय उच्च असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि प्रतिसाद हा कायम त्याच्यासोबत असणार आहे, ही गोष्ट मात्र खरी आहे. तुमचं एकूणच याविषयी मत काय, नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.